चला तर मंडळी, आज आपण मस्त असे गुलाबजाम बनवणार आहोत। तर अगदी झटपट असे हे गुलाबजाम तयार होतात। अगदी न चुकता व्यवस्थित असे हे गुलाबजाम कसे तयार करायचे तर ते आज आपण बघणार आहोत। तर इथे बघा, मी गीजचे गुलाबजाम 200 ग्रॅमचे पॅकेट घेतले। तर याच्या मागे आपल्याला पूर्ण अशी प्रोसिजर दिली आहे आणि आपण यासाठी लागणारा पाक तोही कसा करायचा त्याचेही प्रमाण यामागे दिलेले आहे। तर चला आपण अगदी परफेक्ट प्रमाणात हे गुलाबजाम कसे करायचे तर ते बघूया। तर सर्वात आधी बघा, मी पूर्ण पॅकेट हे एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर त्यांनी आपल्याला 120 ml पाणी किंवा दुधामध्ये हे गुलाबजाम भिजवायचे असे सांगितले आहे। 120 ml म्हणजे इथे बघा पाऊण वाटी दूध हे आपल्याला लागणार आहे। तर आपण जशी कणिक मळतो तशा प्रकारे न मळता फक्त आपल्याला दुधामध्ये हे भिजवून घ्यायचे। तुम्ही इथे दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकताय। तर बघा, इथे पाऊण वाटी बरोबर दूध हे आपल्याला लागलेले आहे। तर हे अशा प्रकारे दुधामध्ये मिक्स करून यावर आपण आता 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण आता साखरेचा पाक हा करून घेऊ। पाक म्हणजे आपल्याला अगदी पक्का असा पाक करायचा नाही आहे। तर बघा, त्यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी घेतले। पॅकेटवर सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला 640 ml पाणी सांगितले आणि त्यासाठी 600 ग्राम साखर सांगितली आहे। तर मी इथे तुम्हाला ग्लासाचं प्रमाण दिलं आहे, 2 ग्लास पाणी आणि त्यासाठी 2 वाटी साखर। जर तुम्ही जास्त गोड खात असणार तर तुम्ही अजून पाऊण वाटी साखर इथे वाढवू शकता। त्यानंतर मोठ्या गॅसवर आपल्याला अशा प्रकारे हलवत साखर ही विरघळून घ्यायची आहे। साखर पूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये तुम्ही केशर किंवा मग वेलची पावडर घालू शकता। मी इथे वेलची पावडरचा वापर केला आहे। त्यानंतर आपल्याला गॅस हा मंद करायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी याला असंच राहू द्यायचे। तर मला पूर्ण पाक बनवायला 15 मिनिट हे लागली। आपण भिजवलेलं हे व्यवस्थित असं तयार आहे। तर तुम्ही बघू शकताय, आपण भिजवलं तेव्हा किती पातळ असं होतं। त्यानंतर आपल्याला तुपाचा हात घेऊन किंवा तेलाचा आपल्याला ह्याचे गोळे हे तयार करून घ्यायचे। तर पूर्ण याचे गोळे तयार न करून घेता अगदी थोडे थोडे गोळे करून आपल्याला हे तळायला घ्यायचे। तर तुम्ही इथे तळण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर करू शकताय। मी इथे छान तुपाचा वापर केला आहे। सुरुवातीला मी कॅमेरा सेट करत होती तोपर्यंत तूप हे थोडे तापले आणि लगेचच बघा त्यामध्ये गोळा सोडल्यानंतर ते लगेचच लाल असे झाले। तर बघा, अशा प्रकारे होईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे। त्यानंतर आपलं तूप हे व्यवस्थित सेट होतं। तर यामध्ये थोडे थोडे आपल्याला गुलाबजाम घालून तळून घ्यायचे आणि सतत आपण हलवत राहिलं तर ते एकसारखे तळले जातात। तर बघा, आपले हे मस्त असे तळून झालेत। त्यानंतर अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजाम तळून घेतले आणि इथे बघा आपला पाकही थंड झाला आहे। अगदी थंडही होऊ द्यायचं नाही आणि गरम गरम पाकही नाही ठेवायचं आहे। थोडासा कोमट झाल्यानंतर यामध्ये आपण आता गुलाबजाम सोडले आहेत। त्यानंतर अर्ध्या तासासाठी आपल्याला हे गुलाबजाम असे झाकून ठेवायचे आणि अर्ध्या तासानंतर तयार आहेत आपले मस्त असे गीजचे गुलाबजाम। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।